महापौर पदासंदर्भात महायुतीचं अखेर ठरलं. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री दाऊस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय. केडीएमसी नंतर मुंबईत सुद्धा ठाकरे गट फुटला. डॉक्टर सरिता म्हस्के शिंदे यांच्या गळाला लागल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमधील ठाकरे गटाचे नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा. 4 नगरसेवकांवर कारवाईची मागणी. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र. नव्या समीकरणामुळे राजकारणात भूकंप. मुंबईच्या नेतृत्वानं कल्याणच्या निर्णयाबाबत हात झटकले. कल्याण डोंबिवलीमधील निर्णय स्थानिकांचा. बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भूमिका. मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित. केडीएमसीमधील युतीबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य. मनसे स्वतंत्र पक्ष, ते निर्णय घेऊ शकतात. राज ठाकरे एकनाथ शिंदे युतीबाबत अनिल परब यांची भूमिका. 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 मनसेत. कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाला दणका. राहुल कोट आणि स्वप्नाली केणे दोघेही पुन्हा गेले मनसेत. पालकमंत्रीपदाची आस लावलेल्या गोगावलेंना ध्वजवंदनाचा मान. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले करणार ध्वजवंदन. एका विजयाने उन्माद दाखवू नकोस, सहर शेखला सबा खाननं सुनावलं. मनपा निवडणुकीनंतर मुसलमान नगरसेविकांमध्ये शब्दबाण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात फक्त भगवा चालेल. आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील. आणखी 100 जण संपर्कात. भाजप मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. आरक्षणासाठी आझाद मैदानामध्ये धनगर समाजाचा मोर्चा. धनगर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. धनगर समाजाकडून संताप व्यक्त. सिंधुदुर्गमधील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्याचं नारायण राणे यांच्यासमोर आव्हान. शिवसेना नाव आणि चिन्हाबद्दलची सुनावणी पुढे ढकलली. शुक्रवारी सकाळी होणार सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील. आणखी 10 जणांच्या संपर्कात आहेत. भाजप मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. दाऊस दौऱ्याच्या वादामध्ये न अडकता मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुरूच. 3ऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड. तिकीट वाटपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम. शिवसेना नगरसेवकांची बैठकीत गटनेतेपदाची निवड. उद्या कोकण भवन इथे गट स्थापन करण्यासाठी जाणार. ठाकरेंच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर. शिवसेना भवनामध्ये झाली अधिकृत घोषणा. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधला वाद शिगेला. चंद्रपूर मनपा गटनेता निवडीवरून अंतर्गत वाद. पक्षासाठी एकत्र येऊन काम करायला हवं. वडेट्टीवार यांनी एक पाऊल घेतलं मागे. निलेश घायवळ टोळीवर दोषारोपपत्र दाखल. 9 गुंडांवर 6455 पानांचं आरोपपत्र. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणातील पुरावे समोर. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा मुद्दा ऐरणीवर. अंगणवाडी सेविकांमार्फत होणार ई-केवायसीची पडताळणी. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. भारतीय तोफखान्याची युद्धसज्जता. आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन. गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला गणेश सेवा. श्रीमंत दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक.